हरिओम. अध्याय पहिला, ओवी क्रमांक 21 ते 30. आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी, नमस्कारिली मिया. मज हृदयी सद्गुरु, जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषे अत्यादरू, विवेकावरी. जैसे डोळांजन भेटे, ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे, महानिधी. का चिंतामणी जालया हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम निवृत्ती, ज्ञानदेवो म्हणे. म्हणून जाणतेनो गुरु भजिजे, तेणे कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. का तीर्थे जिये त्रिभुवनी, तिये घडती समुद्रावगाहनी, नातरी अमृतरसास्वादनी, रस सकळ. तैसा पुढत पुढती तोची, मिया अभिवंदिला श्री गुरुची. जो अभिलषित मनोरुची, पुरविता तो. आता अवधारा कथा गहन, जे सकळा कौतुका जन्मस्थान, की अभिनव उद्यान विवेक तरुचे. नातरी सर्व सुखांची आदी, जे प्रमेय महानिधी, नाना नवरस सुधाब्धी परिपूर्ण हे. की परमधाम प्रगट, सर्व विद्यांचे मूळपीठ, शास्त्रजाता वरिष्ठ अशेषांचे. गणेशानंतर जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून चातुर्य, वागर्थ आणि कला यांची देवता आहे, आणि जिने सर्व जग मोहून टाकलं आहे, त्या सरस्वतीला मी नमस्कार करतो. ज्यांनी मला या संसारपुरातून तारिलं, ते सद्गुरू माझ्या हृदयात आहेत. म्हणून माझं विवेकावर फार प्रेम आहे. ज्याप्रमाणे डोळ्यांना अंजन मिळतं, त्यावेळी दृष्टी फाकते, आणि मग भूमिगत द्रव्याचा सहज सुगावा लागून मोठा खजिना दृष्टीला प्रकट होतो. अथवा ज्याप्रमाणे चिंतामणी हस्तगत झाल्यावर मनोरथ नेहमी विजयी होतात, त्याप्रमाणे माझे सर्व मनोरथ श्री निवृत्तीनाथांच्यामुळे पूर्ण झाले आहेत, असं ज्ञानदेव म्हणतात. एवढ्याच करिता अहो ज्ञाते पुरुष हो, गुरुला भजावं
आणि त्या योगाने कृतकृत्य व्हावं. ज्याप्रमाणे झाडांच्या मुळांना पाणी घातलं असता अनायासे फांद्या आणि पानं यांना टवटवी येते, अथवा समुद्र स्नानाने त्रैलोक्यात जेवढी तीर्थ आहेत तेवढी घडतात, किंवा अमृत रसाच्या सेवनानं सर्व रसांचं सेवन घडतं, त्याप्रमाणे श्री गुरुवंदनात सर्वांचं वंदन येत असल्यामुळे मी त्याच गुरुला वारंवार पूज्यता बुद्धीनं नमन केलं, कारण तो मनाने इच्छिलेल्या सर्व आवडी पुरवणारा आहे. आता ज्यात गीता निर्माण झाली अशा महाभारताची खोल विचारांनी भरलेली कथा, तिचं महात्म्य ऐका. ही कथा सर्व चमत्कारांची खाण आहे, किंवा विचाररूपी वृक्षांचा अपूर्व बगीचाच आहे, अथवा ही सर्व सुखांचं उगमस्थान आहे, अनेक सिद्धांतांचा मोठा साठा आहे, किंवा शृंगारादी नवरसरूपी अमृताने तुडुंब भरलेला असा हा समुद्र आहे, किंवा ही कथा प्रत्यक्ष श्रेष्ठ स्थान म्हणजे ब्रह्म असून सर्व विद्यांचं मूलस्थान आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण शास्त्रांमध्ये ही श्रेष्ठ आहे. हरिओम.